भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 86691517। गोंदिया जिले में भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती तक सेवा 15 दिवस कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। छत्रपति शिवाजी महाराज अभियान के अंतर्गत 17 सितंबर से 2 अक्टूबर तक सेवा पखवाड़ा मनाया जाएगा। इस पखवाड़ा के दौरान कई महत्वपूर्ण अभियान चलाए जाएंगे। तहसीलदार शमशेर पठान ने जिला वासियों से आह्वान किया है कि वे जिला प्रशासन द्वारा चलाए जा रहे इन योजनाओं का लाभ अवश्य उठाए। इन 15 दिनों में कई महत्वपूर्ण कार्य किए जाएंगे। पानन सड़कों से जुड़ी योजना के तहत शिव सड़क, पानन सड़क का सर्वेक्षण कर उनकी माप सीमांकन किया जाएगा। साथ ही रास्ता अदालत का आयोजन कर खेत सड़कों से जुड़े विवादों का निष्पादन भी किया जाएगा। सभी के लिए घर योजना के अंतर्गत ग्रामीण और शहरी क्षेत्रों में पात्र लाभार्थियों को अतिक्रमण नियमों के अनुरूप पट्टा वितरण की प्रक्रिया संचालित की जाएगी। लक्ष्मी मुक्ति योजना में परिवार के सदस्यों के नाम 7 से 12 आय वर्ग के भोगवटदार के रूप में दर्ज किए जाएंगे। साथ ही श्रावण बाल विशेष सहाय योजना के तहत सर्वेक्षण कर पात्र लाभार्थियों के घर जाकर आवेदन प्रक्रिया संचालित की जाएगी। इस सेवा पखवाड़ा के दौरान जन प्रतिनिधियों और नागरिकों से अपील की गई है कि वे इन योजनाओं का लाभ उठाकर शासन जन सेतु को मजबूत बनाए। नमस्कार। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्र नेता माननीय श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान तसेच महात्मा गांधीजी यांची 2 ऑक्टोबरची जयंती, या दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। त्या अंतर्गत गोंदिया तालुक्यामध्ये नमूद शासन निर्णयानुसार 3 टप्प्यामध्ये आपण काम करणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये आपण तालुक्यामधील सर्व पांदन रस्ते नकाशावर असलेले अथवा नकाशावर नसलेले या बाबतीत आपण शिवार फेरीचं आयोजन सर्व ग्रामपंचायत गाव पातळीवरती आपण केलेलं आहे आणि सोमवारपासून सर्व गावांमध्ये आमचे तलाठी बांधव, सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांच्या मदतीने शिवार फेरीचं आपण आयोजन करत आहोत आणि त्यामध्ये आपण पूर्ण माहिती आल्यानंतर संबंधित रस्त्यांना आपण नंबरिंग करणार आहोत आणि ही संपूर्ण माहिती आपण भूमी अभिलेख विभागाला देऊन सदर सर्व रस्त्यांच्या नोंदी आपण गाव नकाशावरती करणार आहोत आणि या संबंधित योजनेमध्ये जास्तीत जास्त गाव पातळीवरील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना विनंती करतो। टप्पा 2 मध्ये आपण 2011 पूर्वीचे जे शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण गावठाणाच्या आतील आणि गावठाणाच्या बाहेरील शासकीय जागेवरील अतिक्रमण हे शासनाने सर्वांसाठी घरे अंतर्गत नियमानुकूल करण्याचा जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे कारवाई या दरम्यान करण्यात येणार आहेत। या अंतर्गत देखील गोंदिया तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झालेले असून ग्रामीण भागामध्ये 5811 इतक्या लाभार्थ्यांची यादी आम्ही तयार केलेली आहे आणि ही यादी आम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे जे आवश्यक पुरावे आहेत या बाबतीत पात्र अपात्र करण्यासंदर्भात त्यांच्याकडे ती यादी आम्ही मंजुरीसाठी पाठवलेली आहे। त्यांच्याकडून पात्र अपात्र यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम या टप्पा 2 मध्ये आम्ही निश्चित केलेला आहे। यानंतर टप्पा 3 यामध्ये आपण नाविन्यपूर्ण योजना या तालुक्यामध्ये आपल्या गोंदिया तालुक्यामध्ये आपण राबवणार आहोत। यामध्ये आपण लक्ष्मी मुक्ती योजना, ज्यामध्ये पत्नीचं नाव 7/12 वरती चढवण्याची जी ही योजना आहे लक्ष्मी मुक्ती योजना, त्या अंतर्गत आपण महिला ज्या पत्नी आहेत यांचं नाव 7/12 वरती चढवण्याचं काम आपण टप्पा 3 मध्ये करणार आहोत। याचं देखील आपण जास्तीत जास्त आम्ही जवळपास किमान 2000 महिलांचं नाव 7/12 मध्ये चढवण्याचं उद्दिष्ट गोंदिया तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे। तसेच श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत घरोघरी गाव भेटी, गृह भेटी देऊन त्यांचे
निराधारचे फॉर्म भरण्याचं काम आमचे ग्राम महसूल अधिकारी आणि त्या गावचे महसूल सेवक यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर गोंदिया तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त हा जो आपला महसूल सप्ताह आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आपण जो सेवा पंधरवडा साजरा करणार आहोत. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांचा जो माननीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिन ते महात्मा गांधी यांचा जयंती या दरम्यान आपण जो महसूल पंधरवडा साजरा करणार आहोत त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन सर्वसामान्यांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती. राष्ट्रीय लोक अदालत के अवसर पर भंडारा जिला न्यायालय ने एक ऐतिहासिक उपलब्धि हासिल की. इस विशेष पहल के अंतर्गत एक ही दिन में 828 लंबित मामलों का निपटारा किया गया. इनमें सबसे अधिक महत्व मोटर दुर्घटना मामलों का रहा, जिनमें पीड़ित परिवारों को 19 लाख रुपए का मुआवजा प्रदान किया गया. लंबे समय से न्याय की प्रतीक्षा कर रहे परिवारों के लिए यह फैसला किसी राहत से कम नहीं रहा. इस लोक अदालत का उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ के न्यायमूर्ति M.W. चांदवानी के हस्ते हुआ. इसकी अध्यक्षता जिला एवं सत्र न्यायाधीश राजेश असमार ने की. इस दौरान 2996 प्रकरण सुनवाई के लिए रखे गए थे. इनमें से 558 लंबित और 270 पूर्व न्याय प्रविष्ट प्रकरणों का आपसी समझौते से समाधान किया गया. लंबे समय से यातायात जाम की समस्या से जूझ रहे तुमसर शहर को जल्द ही बड़ी राहत मिलने वाली है. शहर के देवहाड़ी और खापाटोली रेलवे क्रॉसिंग पर 2 महत्वपूर्ण फ्लाईओवर बनाने को रेलवे प्रशासन ने मंजूरी दे दी है. करोड़ों रुपए के इस प्रकल्प को मंजूरी मिलने से अब नागरिकों की वर्षों पुरानी समस्या का समाधान हो सकेगा. तुमसर शहर तुमसर कटंगी राज्य मार्ग और तुमसर बालाघाट राष्ट्रीय राजमार्ग के बीच स्थित होने के कारण यहाँ वाहनों की भारी आवाजाही होती है. लगातार बढ़ती आबादी और वाहनों की संख्या ने जाम की समस्या और गंभीर कर दी है. देवहाड़ी और खापाटोली रेलवे क्रॉसिंग पर गेट बंद होने पर वाहनों की लंबी कतारें लग जाती है. कई बार आपात स्थितियों में एम्बुलेंस और अग्निशमन वाहन भी फंस जाते हैं, जिससे गंभीर हालत बनते हैं. जाम के चलते छोटे बड़े हादसों में भी बढ़ोतरी हुई है. नागरिकों की इस समस्या के समाधान की मांग वर्षों से की जा रही थी. अब जाकर रेलवे प्रशासन से 2 फ्लाईओवर को मंजूरी मिल गई है. फिलहाल मुख्य रेलवे लाइन पर पुलों की अनुमति दी गई है, लेकिन भविष्य में दूसरे रेलवे ट्रैक के लिए भी मंजूरी मिलने की संभावना है. इससे प्रकल्प और भी प्रभावी और दूरगामी होगा. स्थानीय अपराध शाखा की टीम ने अवैध तरीके से हाथ भट्टी के शराब अड्डे पर छापा मारा. यह कार्रवाई 15 सितंबर को की गई. इस कार्रवाई में पुलिस ने कुल 48,000 रुपए का माल जब्त किया है. साथ ही आरोपी तुमसर तहसील के 4 गाँव के गांधीवाड़ निवासी सकाराम महागुमेश राम उम्र 50 वर्ष पर मामला दर्ज किया है. पुलिस को मिली गोपनीय जानकारी के आधार पर पुलिस ने 4 गाँव परिसर में छापा मारा और आरोपी के पास से महुआ सड़वा 240 किलो के प्रति किलो 200 ऐसा कुल 48,000 रुपए का माल जब्त किया. पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 65 के तहत मामला दर्ज किया है. उक्त कार्रवाई पुलिस अधीक्षक नूरुल हसन, पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर के मार्गदर्शन में पुलिस हवालदार मस्के द्वारा की गई. सिहोरा बपेरा परिसर के कई गांवों में जंगली जानवरों ने धान की फसल बर्बाद कर दी है, जिससे किसान गहरी चिंता में है. हर साल इस तरह की बर्बादी से किसानों पर आर्थिक संकट मंडराता है, लेकिन अब की बार स्थिति और गंभीर हो चुकी है. रात के समय जानवरों का गाँवों में झुंड का आना जाना आम बात हो गई है. ग्रामीणों के अनुसार सिंहपुरी, सिहोरा और अन्य गाँव में जंगली जानवर घरों के दरवाजों पर डेरा जमाए रखते हैं. इससे ग्रामीण अपनी और बच्चों की सुरक्षा को लेकर खतरा महसूस कर रहे हैं. सड़क पर वाहनों के सामने अचानक जानवरों के आ जाने से कई हादसे भी हो चुके हैं. किसानों का कहना है कि यदि समय रहते वन विभाग ने कोई कदम नहीं उठाया, आने वाले दिनों में उनकी मेहनत पूरी तरह बर्बाद हो जाएगी. भंडारा रोड रेलवे स्टेशन पर सोमवार 15 सितंबर दोपहर लगभग 3 बजे एक दुर्भाग्यपूर्ण घटना घटी. नागपुर से गोंदिया की ओर जाने वाली शालीमार एक्सप्रेस से उतरते समय एक यात्री का संतुलन बिगड़ गया और वह नीचे गिर पड़ा. हादसे में उसका एक पैर ट्रेन के नीचे आ गया, जिससे उसे गंभीर चोटें आई है. घटना की जानकारी मिलते ही रेलवे सुरक्षा बल और GRP के जवान तुरंत मौके पर पहुंचे. घायल यात्री को तत्काल स्टेशन से अस्पताल ले जाया गया, जहां उसका इलाज जारी है. इस घटना की रिपोर्ट दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है.
पंचायत समिति के पूर्व सभापति नंदू रहंगडाले ने मुंबई में सांसद प्रफुल्ल पटेल एवं विधायक राजू कारेमोरे की उपस्थिति में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट में प्रवेश किया है। रहंगडाले पूर्व विधायक एवं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिलाध्यक्ष चरण वाघमारे के काफी नजदीकी थे। येरली पंचायत समिति क्षेत्र से चुनकर आने के बाद उन्होंने 2.5 वर्ष तक बतौर सभापति सुचारू कार्य किया था। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा प्रमुख देवचंद ठाकरे, अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष यासीन छबारे एवं अन्य पदाधिकारी उपस्थित थे। भंडारा जिले में आगामी दुर्गा उत्सव के मद्देनजर अवैध दारू विक्रेताओं के खिलाफ सख्त कार्रवाई की गई है। पुलिस अधीक्षक नूरुल हसन के मार्गदर्शन में थाना प्रभारी तुमसर, करडी और वर्ठी और स्थानीय गुना शाखा की टीम ने अपराधी रिकॉर्ड वाले 5 दारू विक्रेताओं को भंडारा जिले से तड़ीपार किया। नवरगांव निवासी उषा सुदन गुर्वे को 1 वर्ष, पांजा निवासी ईश्वर अजाबराव शेंडे और वर्ठी निवासी अलकेश कैलाश मेश्राम को 6 महीने, गिवरवाड़ा निवासी मुनेश्वर भदू मारबते को 9 महीने, एकलारी निवासी शैलेश गणेश ढोके को 2 महीने के लिए तड़ीपार किया गया। सहायक जिलाधिकारी और उप विभागीय दंडाधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे ने इस कार्रवाई को मंजूरी दी। इसका उद्देश्य अवैध शराब की बिक्री रोकना और दुर्गा उत्सव को शांतिपूर्ण मनाना बताया गया। इस कार्रवाई से समाज में कानून व्यवस्था मजबूत करने तथा अवैध गतिविधियों पर अंकुश लगाने की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाया गया। और ये अभी चंद सालों से कांग्रेस में ही रहते हैं और उनका जो हस्बैंड है वो रणजीत सेलोकर, कांग्रेस के उपसरपंच जो है त्यांच्या मराठी दोन्ही भी द्या, पहिले मराठी द्या पण हिंदी। रणजीत सेलोकर यांच्याकडे ते कामं पाहण्याकरता त्यांना ठेवलेलं। तर गावात काय झालं की दिनांक 22/8/2025 रोजी हे जे आरोपी आहेत यांच्या प्रकरणातले आरोपी म्हणजे राजू गोपीचंद निराशे, राधेश्याम अमरकंठ निराशे, प्रकाश कोरू बदने आणि गावात हे 3 व्यक्ती त्यांच्याकडे 30 तारखेला जातात आणि तिच्या हस्बंडला म्हणतात की हे दारू पास गांजा आहे का तुझ्याकडे, अशा प्रकारे त्याच्याकडे जातात। त्या दिवशी त्यांच्यात भांडण होतं। मग लगेच दुसऱ्या दिवशी कोणाच्या दिवस, दुसरा दिवस 23 तारखेला हे याच्याकडे पुन्हा घरी जातात आणि त्याच्याशी भांडण करतात आणि भांडण करताना आईला त्यातला एक आरोपी तिचा हात पकडून याला बाहेर आणतो आणि ही साडी उन्हाळतो। तिच्या नवऱ्याला म्हणतो की तुला जास्त अंगात आणला असता, तू जर असाच करत असशील तर आताच तुझ्या समक्ष तुझ्या पत्नीला मी नांगोबा करतो। तर अशा प्रकारे घटना जेव्हा घडली तर तेव्हा हिच्या नवऱ्याने इजा झाली। त्याला इजा झाली असल्या कारण त्याचाच भाऊ जो त्या ठिकाणी होता त्यांनी लगेच एका लोखंडी रॉडने हिच्या पतीवर डोक्यावरती हल्ला केला आणि गंभीर दुखापत केलं। गंभीर दुखापत केल्यानंतर त्या ठिकाणी त्यावेळेस गावातील जवळपास त्यांना उचकवणारे असे 15-20 लोक जमा झाले होते की हा जो पंजाबी आहे हा बाहेर होऊन आलेला आहे, त्याच्यामुळे गावातला माहोल खराब झालेला आहे, याला मारा। तर या अनुषंगाने मग काय झालं की ही बाई मग पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली, परंतु त्या अगोदरच ह्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की हिच्या नवऱ्याने मोठ्या तलवारीने आमच्यावरती वार केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला दुखापत झाली। त्या कारणास्तव आणि त्याने आम्हाला का वार केलं तर रणजित सेलोकरनी त्याला म्हटलं की याला तू मारून टाक, संपवून टाक, बाकीचं मी तुझं सगळं काही पाहून टाकेल, असं रणजित सेलोकरनी बोललं। म्हणून त्या पंजाबीच्या नवऱ्यानं त्यांच्यावरती तलवारीनं वार केलं। या अनुषंगाने पोलिसांनी खरं बघितलं तर त्याला असं कुठेही गळ्यावर, डोक्यावर, पोटावर असं कुठेच त्याला इंजुरी नव्हती, तरी पण 307 या कलमे अंतर्गत त्या रणजित सेलोकर जो की त्या दिवशी तिथे उपस्थित पण नव्हता, तो भंडाऱ्यात होता। सीडीआर रिपोर्ट मध्ये त्याचं सीडीआर रिपोर्ट निघून जाईल की त्यावेळेस तो भंडाऱ्यात होता। त्याला घटनेची कल्पना मिळाली, त्यांनीच पोलीस स्टेशनला कॉल केलं की गावामध्ये असं असं प्रकरण घडलेलं आहे, तुम्ही लवकर पोहोचा। त्यावेळेस त्याचं सीडीआर रिपोर्ट मध्ये लोकेशन्स अँड कॉल ड्युरेशन दोन्ही त्याला मिळून जातील भंडाऱ्यातला, तरी पण त्याला 307च्या गुन्ह्यात त्याला समाविष्ट करून घेतलं। मग त्यानंतर काय झालं की ह्या दोघांनी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता गेली, परंतु त्या अगोदर नंतर अजून एक घटना घडली। ही घटना झाल्यानंतर गावात कमीत कमी 40-50 लोक जमा झाले आणि ह्या संपूर्ण लोकांनी मिळून रणजित सेलोकरच्या घरावर हमला आला।
उपसरपंच आहेत पवनी या गावातले. आणि अंमला यासाठी आणलं की ह्या पंजाबीला गावामध्ये रणजित सेलोकर यांनी आणलेला आहे आणि त्याच्यामुळे गावातला वातावरण खराब झालेला आहे. म्हणून हा मूळ जळ हाच आहे रणजित सेलोकर, याला आपण संपवून टाकू. मग त्या दिवशी काय झालं की तितक्यात रणजित सेलोकर आपल्या भंडाऱ्यात होता, तो गाडीने परत आला. तो गाडी मध्येच बसला होता आतमध्ये डिक्कीमध्ये, लोकांना दिसला नाही. आणि त्याच वेळेस त्या घरातला माहोल अतिशय खराब झालेला होता. आणि तितक्यातच काही आरोपी हे रणजित सेलोकरच्या घरात शिरले आणि त्याच्या पत्नीसोबत, त्याची पत्नी सून व लहान भावाची पत्नी, तिच्यासोबत त्यांनी वाईट बर्ताव केलं, तिला असा मिठीमध्ये मारलं. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि त्यानंतर हे सगळे लोक, त्या रणजित या पत्नी त्यावेळेस बेहोश पडली होती त्या ठिकाणी, कारण ती गर्भवती आहे 4 महिन्याची. तर तिला मग दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्या मित्राची गाडी पण त्या ठिकाणी आली होती. त्यांनी त्या गाडीमध्ये पत्नीला त्या ठिकाणी आणलं दवाखान्यात नेण्यासाठी. तर सगळ्या लोकांनी त्या गाडीचा घेराव केला त्या ठिकाणी आणि याला जाळून टाका, मारून टाका अशा शब्दात किती लोक बोलू लागले त्या ठिकाणी. मग गावातले अजून काही त्यांचे समर्थक लोक आले, त्यामुळे त्याला दवाखान्यात जाऊ दिले. मग त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली रणजित सेलोकरनी सुद्धा. त्याची 23 तारखेलाच दिलेली आहे, त्याची पण दुसरी पोलिसांनी दिली. परंतु बाईची रिपोर्ट सुद्धा 23 तारखेला घेतली असताना सुद्धा पोलिसांनी 25 तारखेला FIR नोंदवली. 23 तारखेची रिपोर्ट असताना सुद्धा 25 तारखेला FIR नोंदवल्यानंतरही त्यांनी कालपर्यंत एकही आरोपींना अटक केली नाही. कारण की बाईच्या तक्रारीनुसार अतिशय सिरियस कलमे अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. 324ची पण कलम लागलेली होती, त्याच 354ची पण कलम लागली होती. हिच्यासोबत जे काही त्यांनी अश्लील कृत्य केले या अनुषंगाने संपूर्ण जे कलम होत्या ते दखलपात्र स्वरूपाच्या होत्या. आणि ते नॉन वेलेबल सेक्शन असताना सुद्धा पोलिसांनी त्यांना अटक केली नाही, ते गावातच होते. आणि मग आता इतके दिवस झाले आणि यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते गावामधले आरोपी की तू तक्रार वापस घे. पण ही काही मग या कारणामुळे आज आम्ही ठरवलं की आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ. परंतु कुठेतरी पोलिसांना या गोष्टीची कल्पना आली आणि त्यांनी आलन पालन मध्ये आज सकाळी बाईने दिलेल्या तक्रारीवर त्यांना अटक केली. 3 लोकांना अटक केलेली आहे. नाव माहिती आहे? 3 लोकांना, त्यामध्ये राजू गोपीचंद मिराशे, राधेश्याम मिराशे आणि प्रकाश बदले, 3 लोकांना 6 वाजता अटक केलेली आहे. परंतु अजूनपर्यंत हे जे आपले रणजित सेलोकर यांनी जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवर अजूनपर्यंत पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. आणि त्यातही अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये आरोप दाखल व्हायला पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी असं कुठेतरी दिसून येत आहे की त्या ठिकाणचं जे PI आहे, PI गिरी, ह्यांचं काहीतरी त्यांच्या व्यक्तिगत विरोध आहे याला आपल्या सेलोकर यांना. कारण की काय की त्यांच्यात एक घटना घडली होती म्हणतात की ज्यावेळेस गावामध्ये तो रेल्वे पूलचं काम सुरू होतं त्यावेळेस त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत ते बाचाबाची झालेली होती. तर त्या गोष्टीचा तो एक बदलाच घेण्याच्या उद्देशाने यांच्या मागे तो लागलेला आहे. आणि कित्येकदा तरी ही बाई त्यांच्याकडे गेली. हे काही जे जिल्हा परिषद इलेक्शन असतात त्या क्षेत्रातून तरी पण त्यांनी यांना पण जसे हवे तसे उत्तर दिले नाही, बनवबनवचे उत्तर देतात. आणि जसं कॉर्पोरेट पाहिजे हे, कारण की ज्या पदावर ते बसलेले आहेत लोकांची नेहमी त्याच्याकडून मदत होईल अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु त्यांनी कधीच मदत केली नाही. आणि अतिशय वाईट अशी वागणूक त्यांनी नेहमीच ह्या बाईला पण आणि इतर याच्या सोबत जाणाऱ्या व्यक्तींना पण त्यांनी दिली. परंतु आणि अशा परिस्थितीमध्ये खरोखरच अशा व्यक्तींना आपले अधिकार गाजवू शकत नाही किंवा आपली जी कामगिरी चांगल्या प्रकारे गाजवू शकत नाही अशा व्यक्तींना त्या पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही आहे. म्हणून आमची सगळ्यांची ह्या प्रेसमध्ये विनंती आहे की ह्या घटनावर एक योग्य प्रकाश पडण्याकरिता आपण ही बाब समाजापुढे सरकारपुढे आणायला हवी आणि त्याचं कुठे ना कुठे त्याला सस्पेंड करण्यात यावं, त्याला नोकरून काढण्यात यावं, याच्यासाठी सुद्धा बाईची आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि तसेच ह्या घटनेचं अजून एक गोष्ट, ह्या घटनामागे ज्या दिवशी त्याच्या घरावर हल्ला आला होता रणजित सेलोकरच्या घरावर, त्याचं व्हिडिओ पण तयार करण्यात आलेलं होतं. कमीत कमी 40-50 लोक त्याच्या घरावर हमला घेऊन जातात. त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी पण दिसतो व्हिडिओज मध्ये की त्या ठिकाणी आहे.
तरी पण हा सगळ्या एवढे चांगले त्यांच्याकडे प्रायमाफिसी असताना सुद्धा त्याच्यामध्ये काही एव्हिडन्स असताना सुद्धा त्यांनी हेतू परस्पर अजूनपर्यंत रणजित सेलुकरच्याही तक्रारीवरती त्यांनी अजूनपर्यंत FIR दाखल केलेली नाही. आणि आम्ही त्यांना CDR रिपोर्ट मागितलं असताना सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला त्यांनी CDR रिपोर्ट पण त्यांनी आम्हाला दिलेला व्हिडिओ म्हणता त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आहे का? हो, ते तुम्हाला आम्ही सगळ्यांना व्हॉट्सअप करून देतो. 1-2 पेन ड्राईव्ह त्याला सांगितलं होतं आणलेत का व्हिडिओ आम्ही तुम्हाला मॅडमचं काय म्हणणं सांगून आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे पाठवून देतो. तुमचं काय म्हणणं? आमचं असंच म्हणणं आहे की ते पोलीस ते आहेत ठाणेदार त्यांना आपण बरखास्त करायचं आणि दुसऱ्या अधिकाऱ्याला फक्त करायचं. हे आमची जी तक्रार आहे ते दुसऱ्या अधिकाऱ्याला द्यायची. संदेश काय झालं होतं त्याची थोडंसं एक हलक्यात थोडंसं माहिती द्या तुम्ही तुमच्या संदर्भात काय घडलं होतं. ते जे आरोपी आहेत की नाव सांगा. निराशे, राधेश्याम निराशे आणि प्रकाश हे 3 आरोपी आमच्या घरात आले होते. भांडण करून ती म्हणत होती आणि माझा हात वगैरे पुसला, साडी वगैरे ओढाडली, बाहेर काढलं आणि म्हणत होते की इथेच म्हणजे असं अपशब्दामध्ये ते बोलत होते की असं नांगोळी करतं वगैरे. आणि मग माझ्या पतींनी असं बोललं असता ते ढकला केलं आणि जे ट्रॅक्टर होतं ना घरासमोर त्या घरासमोरच्या ट्रॅक्टरच्या नांगरावर ते पडले. त्याला दुखापत झाली हाताला आणि माझ्या पतीला ते रॉडनी मारलं. लोखंडी रॉड होतं त्यांच्याकडे आणि अजून 1-2दा हे पतीला लोखंडी रॉडने मारलं त्यांनी. तर आमची तक्रार घेतलं नाही. 23 तारखेला तक्रार केली होती पण ते घेतलं नाही आणि 25 तारखेला मग दाखल केली तक्रार. मॅडम, तुमचे जे पती आहे त्यांचं पूर्ण नाव काय? संदीप रसपाल. बोला. कसं आहे या प्रकरणामध्ये किंवा तुमचे जे पती आहेत ते रणजित सिंग सोबत मिळून म्हणजे गावामध्ये गुंड प्रवृत्तीचा असा वातावरण तयार करत होते बा आणि तिथं गांजाचा व्यापार करत होते. आणि सिंग जो आहे ते एक गुन्हेगारी वृत्तीचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यावर हद्दपार म्हणजे 42ची कलम अंतर्गत ते तडीपार होतं असं गावकऱ्याचं म्हणणं आहे. हा बोला ना तर रेस्ट हाऊस मध्ये या मीटिंग जेव्हापासून ते तिथं राहतात रेस्ट हाऊस 2 मिनिटं तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स आणि त्यांची प्रतिक्रिया ते घ्या. असं काही आहे नाही. त्यांनी असं म्हणजे ते प्रवृत्तीच केलं आहे की असं विकते वगैरे आणि असं गुंडा वगैरे नाही म्हणजे गाववाल्यांचं असं म्हणणं आहे बा खोटं आहे त्यांचं की सर. जेव्हा पण रणजित सेलोकर हा म्हणजे पदाचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देते आणि त्या पावनी परिसरात येणाऱ्या जे काही बी शेत जमीन असतील किंवा कोणी कमर्शियल पेट्रोल पंप असेल आणि त्या रणजित सेलोकरचा अवैध उत्खनन मुरुमचं पण काम आहे आणि त्या व्यवसायामुळे तो सर्वांसोबत म्हणजे असे झगडे करत राहतो. आणि बाहेरच्या व्यक्तीनं जर एखाद्याने तिथं मुरुम टाकला तर त्यांना पण धमकी देतो आणि तुमच्या नवऱ्याला बोलवून तो लोकांना म्हणजे धमकी देतो अशी त्यांची गाववाल्याची तक्रार आहे. ते सर्व खोटं आहे. ते खोटं आहे. नाही सर, तो खोटा आहे. आरोप खोटा आहे सर. कारण की तो रात्री एखादी आम्हासाठी वेळोवेळी काम सोडून सगळे आम्हाला मार्गदर्शन करून येते म्हणजे सोबत आम्हाला हॉस्पिटलला सुद्धा नेते. कारण की त्यांना कोणी म्हणू शकत पण नाही ना. आता आमच्या गावच्यांच्या असा विरुद्ध पण आहे. सावध विलक्षण असल्यामुळे तो त्यांच्यासोबत अशी छेडछाडीची आरोप लावत आहे. पण यांच्यावर जो कृत्य झाला त्यांनी यांना गावाच्या बाहेर काढण्याकरिता यांच्या घरामध्ये पूर्ण गाव मिळून गेलं असं त्यांचं म्हणणं आहे का? नाही. एक एक जण बोला तुम्ही बोला. कारण की ते लोक तसे आहेतच नाही आणि गावी पण नव्हते. गावी नसल्यामुळे त्यांनी गावात असून त्यांनी काहून त्याचा अन्याय केला. कारण हा अन्याय पाहिजे नव्हता. कारण की तो सच्चाईचा माणूस राहिल्यावर आम्ही लोक दुश्मनीत टाकतो. लोक असे वादवादे करतील. ते लोक वादावादीत पण नाही राहत आणि कोणाच्या अजनामजरीत पण नाही राहत. सच्चाईच्या राहिला सच्चाईच्याच द्या. बोला तर. नमस्कार, माझे नाव प्रियंका रणजित सेलोकर, मुक्काम पावली पोस्ट तहसीलवाडी जिल्हा भंडारा. ज्या 23 तारखेला हा झगडा झाला याच्यामध्ये उद्घाटन केले होते. यांच्या घराचा झगडा काही आम्हाला माहीत नव्हतं. 30-40 लोक आमच्या घरावर आले. आम्ही घरात आतमध्ये टीव्ही पाहत बसलो होतो. माझ्या ती मी आणि माझी जाऊ आणि
आणि माझी 4 महिन्याची छोटीशी मुलगी. मी 4 महिन्याची गर्भवती आहे. आम्ही टीव्ही पाहत हॉलमध्ये बसलो होतो. 30-40 लोक असे आमच्या घरी आले. छोटूलाल मिरासे, संजय मोटघरे, म्हणजे 30-40 लोक आले आणि आम्हाला खिचाखाची करू लागले. माझी 4 महिन्याची पुतणी माझ्या जवळ होती, मला पण ओढलं आणि माझ्या छोटूलाल मिरासेचा हात माझ्या पोटाला लागला आणि माझ्या दिलाला पण 3-4 थापडा अशी मारला त्यांनी आणि मग नंतर मी बेशुद्ध पडले. माझे पती त्यावेळेस घरी पण नव्हते. जेवण करून ते सिलीच्या बांध्यावर जे बालकृष्ण मेडिकलवाली त्यांची शेती आहे त्या शेतीवर पाहणी करण्यासाठी आपले 2 कामगार घेऊन सिलीला जात होते. मीच फोन केला. दुसरी बाई आली की झगडा तुमच्या माणसाला मारून राहिले. 4 लोक दारू पिऊन त्यांच्या घरात घसले आणि त्याच्या बायकोला आणि त्याला मारून राहिली. तर मी माझ्या मिस्टरांना फोन केला की तुम्ही पोलिसांना फोन करा आणि त्यांना मारल्या नाही पाहिजे, त्यांना बोलवा. माझ्या मिस्टरांनी त्या पोलिसांना फोन केला. पण हा असा गुन्हा आहे. माझे मिस्टर गुन्हेगारीत न सापडता तर त्यांना तुम्ही हे पोलीस लोक अरेस्ट केला आणि जे गुन्हेगार आहेत आमच्या गावात ते रात्रंरात्र फिरत आहेत, आमच्या घरासमोर शिवा देत आहेत, दारू पिऊन आम्हाला हसत आहे. त्यांना अजूनपर्यंत ह्या पोलिसांनी काहीच नाही केलं. हा आमच्यावर अन्याय होत आहे सर. तुमची मागणी काय? आमची मागणी तेच आहे की जे गुन्हेगार लोक आहेत त्यांना अटक झाली पाहिजे. आता बोला तुम्ही. सरपंच साहेब, आजची जी प्रेस कॉन्फरन्स आपण घेतलेली आहे वरटी येथील ठाणेदार निलेश गिरी जी घटना पावलीला घडली 23 तारखेला, त्या घटनेच्या संदर्भात रात्री 10 वाजता मी स्वतः आरतीताई होत्या आणि इतर आणखी मंडळी होती जी स्वतः पोलीस स्टेशन वरटीला रात्री 10 वाजता गेलो होतो तक्रार द्यायला त्यांच्यासोबत. त्यावेळेस गिरी साहेबांनी फक्त चौकशीमध्ये ठेवलं. नंतर 2 दिवसांनी आम्ही 25 तारखेला आमचं शिष्टमंडळ मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचं शिष्टमंडळ पोलीस स्टेशनला गेलो. चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजता त्यांनी मग ती FIR दाखल केली. FIR दाखल केल्यानंतर अनेक वेळा आम्ही त्यांना विचारलं की पुढे ह्या आरोपींना आपण अटक करणार की काय करणार. आम्हाला कोणत्याच प्रकारचं त्यांनी सहकार्य केलेलं नाही. अशा वेळेस काल जेव्हा आम्ही ठरवलं की नाही आता आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे तर सकाळी मला कळलं की तिथल्या 3 आरोपींना त्यांनी अटक केले. म्हणजे कुठेतरी PSI गिरी ही दमनगिरी करतात आणि जे लाचार कमजोर जे लोक आहेत त्यांच्यावर म्हणजे रुबाब बसवण्याचं काम PSI गिरी ही वरटी पोलीस स्टेशन अंतर्गत करत असतात. मी सुद्धा एक सरपंच आहे, मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे. मी सुद्धा या प्रकरणाशी भेटायला त्यांना गेलो होतो तर आम्हाला सुद्धा त्यांनी आपण बाहेर व्हा असं म्हणून आम्हाला बाहेर बसवलं होतं. 2 तास आमची भेट होऊ शकली नाही त्यांच्यासोबत. मी पण एक सरपंच आहे. गावामध्ये आम्ही पण सामाजिक अनेक तालुक्यामध्ये अनेक सुद्धा काम करतो. आम्ही जिथं कुठं अन्याय होत असेल तिथं राजेश अटवाल हा ज्याच्यावर अन्याय होते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. या प्रकरणामध्ये माझी एकच मागणी राहील की PSI गिरी यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास काढण्यात यावा आणि अन्य अधिकाऱ्यांकडे हा तपास माननीय आपले SP साहेब नुरुल हसन साहेब यांनी अन्य अधिकाऱ्यांकडे तो तपास द्यावा असं निवेदन आज आम्ही SP साहेबांना सुद्धा दिलेलं आहे. गावामध्ये म्हणत आहेत सर की रणजित सेलोकर हा गावामध्ये म्हणजे काही असं झगडा भांडण करतो असे म्हणत आहेत काही लोक. तर ते चुकीचे आहे सर. का बरं? कारण तो एक असा व्यक्ती आहे की सर्व गावातल्यांना माहिती आहे जर हा आज जर उभा झाला आहे एखाद्या म्हणजे निवडणुकीत तर हा नक्की येणार आहे आणि जे युवा पिढी आहे त्याला नक्की म्हणजे युवा पिढीला तो साथ देत आहे की बाळा तुम्ही आता करा. अरे शिक्षण झालं पाहिजे म्हणून त्यांनी गावामध्ये वाचनालय आहे हे ते बोललं. कशासाठी बोललं? गुंडगिरी करण्यासाठी का? की गावातली सुधारणा होण्यासाठी बोललं. मॅडम गावामध्ये जर ते चांगले काम करत आहे तर मग गाव त्यांच्या विरोधात का बरं जातात? पर्टिक्युलर गाव विरोधात नाहीये. पर्टिक्युलर एक गाव म्हटलं सर पूर्ण गाव विरोधात नाही आहे. काही लोक विरोधात आहेत. काही लोकांमुळे म्हणजे हे इतकं भांडण महाभारत जे झालं इतकं हा गावातल्या एका व्यक्तीमुळे पूर्ण झालं सर. आणि जो म्हणतात की ते रणजित सेलोकरला का अटक केली कारण तो गावामध्ये नव्हता. माझा महेश रमेश मुटकुरे आणि माझा एक दुसरा यांच्या
यांच्यासोबत हे तिघे पण भंडाऱ्यामध्ये होते. कारण मी स्वतः माझ्या हातून दुधाची बाटल माझ्या नंदच्या घरी द्यायसाठी मी त्यांना दिली. ते तिघे पण कारमध्ये बसून तिकडे गेले, म्हणजे भंडाऱ्याला आले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा गावामध्ये आहे, याने सुचवलं असं तसं म्हणून त्याला ते अटक केलं. आणि जो राधेश्याम मिराजे आहे, माझं घर त्यांच्या दूरच आहे थोडं, तो आजपर्यंत गावामध्ये कसा का होता, त्याच्यावर विरोध म्हणजे रिपोर्ट दिली तरी कसा का होता तो स्वतः म्हणत आहे एवढं चालायला मी त्याचा मर्डर करतो. ही कोणती भाषा आहे? हे खुलेआम धमकी देतात सर. त्याला अटक का नाही झाली? आणि आज जो निर्दोष व्यक्ती आहे त्याला अटक का केली? आणि तो जो निर्दोष व्यक्ती आहे तो गावाच्या बाहेर आहे. आणि जे गुंडे लोक जे म्हणजे त्याच्या विरोधात आहेत, जे या करत आहेत, लोकांवर अत्याचार करत आहेत, ते गावामध्ये खुलेआम फिरत आहे. कशासाठी सर मग असं? म्हणून तुमची मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की जे गावात जे ज्यांनी या केलं त्यांना तुम्ही अटक करा ना. जे आमची रिपोर्ट नाही घेतली, ही ताई हिने रिपोर्ट द्यायला गेली जेव्हा वरखेड पोलीस स्टेशनला, तिथले पोलीस कर्मचारी म्हणतात नाही आम्ही गावामध्ये येऊ, गावातल्या लोकांची मिटिंग घेऊ, त्याच्यानंतर आम्ही तक्रार मिळवू. जेव्हा पोलीस जे आले आमच्या गावामध्ये आले सर वगैरे मिटिंग घेण्यासाठी, त्यांनी मिटिंग घेतली. जेव्हा आम्ही बोललो तेव्हा ते म्हणत होते की आम्ही इथं घराने नाही ऐकायला आलो, आम्ही इथं गावातली शांतता राखल्या म्हणजे ठेवण्यासाठी किंवा असं प्रवृत्त घडल्या नाही पाहिजे यासाठी आम्ही इथं आलो असं म्हटलं त्यांनी. तर ठीक आहे म्हटलं, पण जेव्हा आम्ही रिपोर्ट घ्यायला गेलो तेव्हा का नाही घेतलं? आमची रिपोर्ट का नाही केली यांनी? कशासाठी? म्हणजे पोलीस उलटे त्यांना साथीदार पाठिंबा देत आहेत. त्याला म्हणजे त्यांच्या आमच्या या तक्रारीवर म्हणजे काही आमचे जे रिपोर्ट दिले त्यांच्यावर काहीच नाही आले तक्रार. मग आम्हाला कसा न्याय मिळेल सांगा सर? आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही आम्ही गावात येऊ, गावातल्या लोकांशी संवाद साधू की कसा कोणाची गर्दी आहे काय करू, त्याच्यावर आम्ही तक्रार मिळू. पण गावामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही आम्ही झगडे नाही ऐकायला आलो, आम्ही घराने नाही ऐकायला आलो. असं का? मग गावामध्ये आल्यानंतर त्यांनी करायला पाहिजे होते ना हे नोंद. नंतर याच्यामध्ये रणजित सेलोकरची जी तक्रार आम्ही दिली त्या तक्रारीच्या संबंधामध्ये एक विषय अजून सांगतो आपल्याला माहितीसाठी. माननीय नानाभाऊ पटोले साहेब, खासदार साहेब, आम्ही SP साहेबांकडे गेलो होतो. आमचं शिष्टमंडळ होतं पूर्ण. त्याच्यामध्ये SP साहेबांनी याची स्पेशल चौकशी तुमसरचे आपले DYSP माधव साहेब आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे. मला वाटते त्यांचा 95% तपास झालेला आहे. 95% तपासामध्ये त्यांनी असं सांगितलं, म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये की रणजित सेलोकर हा स्पॉटवर नव्हता, त्याच्यावर खोटा गुन्हे दाखल झालेले आहे. 5% तपास त्यांचा बाकी होता, ते सगळे समोर येणार आहे तर पुढे. तसे भंडारापासून पाहुणेपर्यंत जिथे कुठे सिव्हिल केस असतील तर पोलिसांनी जर ते गोळा केले आणि रणजित सेलोकरचं CDR रिपोर्टही कलेक्ट केलं तर ॲट द टाइम ऑफ इन्सिडेंट म्हणजे घटना ज्यावेळेस घडली त्या घडीला सांगतात की तलवारने मारलं, ज्या वेळेला मारलं सरळ दिसून पडतो की त्यावेळेस रणजित सेलोकर तर त्या वेळेच्या 10-15 मिनिटाच्या आसपासलाही तो त्या गावात हजर नव्हता. इतकं काही त्यांच्याकडे प्रभावी असताना सुद्धा त्यांनी त्यावरती अटक केली आणि अशा निर्दोष व्यक्तीला ह्या पोलिसांच्या चुकीमुळे जवळपास 8 ते 10 दिवस जैलात राहावं लागलं MCR मध्ये. एखाद्या ज्या व्यक्तीने कधीच पोलीस स्टेशन किंवा जेल बघितलं नाही अशा माणसाला ते अतिशय वाईट वातावरणावर त्याचे 10 दिवस एवढं वाईट गेलेलं आहे. रणजित सेलोकर म्हणजे आताही जैलामध्ये नाही, आता त्याला बेल मिळालेली आहे पण त्याला गावात जाणार नाही. एक जण बोललो फक्त त्याच्यावरती अजून कोर्टाने थोडंसं एक त्याच्यावरती अन्याय झालं की एक त्याच्यावरती अट टाकली की जोपर्यंत आता समोरचे फर्दर ऑर्डर येत नाही तोपर्यंत त्यांनी गावात जाऊ नये अशी अट घालली आहे. त्याच्यामध्ये तो गावात राहत नाही. आता सध्या तो भंडाऱ्यातच आहे आणि पंजाबी जो आहे सिंग त्याची बेल अप्लिकेशनवर आज ऑर्डर त्याचा आहे, तर आज सायंकाळपर्यंत त्यामध्ये सुद्धा ऑर्डर होईल. पण खरोखर रणजित सेलोकरची फार अन्याय झालेला आहे आणि यांच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा 2 तक्रारी बघितली तर ते 2 तक्रारीमध्ये ती इंजुरी कशामुळे झालेली आहे ते सरसट दिसून पडत आहे. तो इन्सिडेंट प्रिमायसिस दिसत आहे. रक्त कुठे पडलं त्याच्या हातातला लागून सणारी त्या ट्रॅक्टरच्या त्या नागराच्या बाजूला ते इन्सिडेंट प्लेस दिसतानाही त्यांनी एक चुकीच्या इन्सिडेंट प्लेस दाखवलेला आहे. चुकीच्या ठिकाण रक्ताचे सॅम्पल गोळे करत आहेत. म्हणजे आता ते 307चं प्रकरण कसे तरी त्या सिंगवर आणि रणजित सेलोकरवरती बसावं यासाठी ते दुसऱ्या ठिकाणीवरती ते इन्सिडेंट क्रिएट करत आहे आणि तिथून त्या रक्ताचे सॅम्पल गोळे करत आहेत.
म्हणून हे त्यांच्याकडून म्हणजे हा गिरीकडे असं दिसत आहे की हा संपूर्णपणे त्याला कुठेतरी 307च्या प्रकरणात फसवण्यातच यावं, त्या रणजित सेलोकरला आणि त्या सिंगला याच्याच मागे तो लागलेला आहे. पोलीस स्टेशनमध्ये असताना सुद्धा तो त्याला गावामध्ये त्याला 3 महीने साले को छोड़ना नहीं, मैं छोड़ने नहीं दूंगा, 3 महीने साले को छोड़ने नहीं दूंगा, ऐसे धमकी देता है बोले आप. तो इतने दिन कहाँ गए थे? आज के दिन आज उसको जेल लेके गए, जेल पुलिस स्टेशन लेके गए. फिर इतने दिन कहाँ गए थे? पुलिस स्टेशन कहाँ गए थे? सोए थे क्या? आज तक कुछ तो होना चाहिए था ना. असं कुठेतरी त्यांना माहिती मिळाली, प्रेस कॉन्फरन्स कॉल केली, त्यामुळेच त्यांनी आज आलन फालन मध्ये आरोपींना अटक केली. कारण त्यांना वाटलं की आज प्रेस कॉन्फरन्स होईल, आपल्याला उत्तर द्यावे लागतील, लोकांना तुम्हा सगळ्यांना फेस करावं लागेल, त्याच कारणामुळे त्यांनी आज आलन फालन मध्ये अटक केलेली आहे. आजवर त्यांना अटक करायला पाहिजे होती. सर्वांची लहान 4 महिन्याची मुलगी होती, त्यांना मुलगा दिला, छोटी मुलगा असेल, प्रकाश घेतले. आजवर त्यांना काम नाही अटक केला, माझ्या मुलगीला मार त्यांना अटक काम नाही केलं. माझे भासले माझ्या भासल्याला न्याय पाहिजे. आम्ही तुम्हाला ते व्हिडिओ आता अटक झाली आहे, पुढची प्रक्रिया करा ना. आता अटक झालेली आहे त्यांची. आता अटक झालेली आहे, माहिती मिळाली आम्हाला. म्हणून त्यांच्या PCR आणला की MCR आणला त्याची कल्पना नाही. आज ते कोर्टात आणखी तेव्हा माहिती होईल की आज त्यांचे PCR आणले आहे का MCR. PCR आणायला पाहिजे, कारण की त्यांच्याकडे रॉडचा ऑफर झालेला आहे, त्या कलमा लागलेल्या आहेत आणि इतर अजून आरोपी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या टीम व्यतिरिक्त त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता त्यांना PCRची गरज आहे असं आम्हाला वाटते. कोणतं आता त्यांचे व्यक्तिगत संबंध असल्या कारणावर ते काय पाऊल उचलतात त्याची काय आम्हाला कल्पना नाही. आता आम्ही तुम्हाला ते यांचं FIRची प्रत पण देत आहे आणि आज यांनी पुन्हा SP साहेबांना तसेच गृह मंत्रालयाला CM साहेबांना आणि आपल्या IG साहेबांना सुद्धा त्यांनी आज तक्रार त्यांनी पाठवलेली आहे. त्या तक्रारीची पण प्रत आम्ही तुम्हाला देतो. त्याची प्रत आपका नाम बता दो पूरा मीडिया को. आपका नाम बता दो और आपका पद बता दो. हाँ, एडवोकेट संतोष सिंह चौहान.